जो आपण ज्याच्यावर विश्वास ठेवू, नॉट नेसेसरी तो प्रत्येक वेळेला देवच असायला पाहिजे. तो तुमचं कर्म असू शकतं, तुमचं काम असू शकतं, तुमचं कुठलंही काम, म्हणजे जे तुम्ही काम हातात घ्याल ते काम असू शकतं. तुम्ही चित्र काढताय तर तुम्ही त्या तुमच्या कलेवर विश्वास ठेवा. तुम्ही शिकताय तर तुमच्या अभ्यासातल्या कपॅसिटीवर विश्वास ठेवा. थोडक्यात काय की तुम्ही तुमच्या मनावर दाखवलेला विश्वास म्हणजेच ईश्वर, असं मला वाटतं. दुसरं जे आहे, 2 श्वासातल्या अंतरात आहे त्याचा वास. तर ह्याचा मला खूप गूढ अर्थ मला कळला, किंवा काय म्हणायचं. ही जी कविता आहे, ही जी मी लिहिली, ही जवळजवळ 20 वर्षापूर्वी लिहिली होती. आणि 2 श्वासातील अंतरांचा आहे त्याच्यात वास. हे मला कधी कळलं की आमच्या घरी आमची 2 पेट होती, ज्याचं नाव, एकाचं नाव होतं रोझी, एकाचं नाव होतं सनी. आणि जी लहानपणी असतात आपल्याकडे, तर आपलं त्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दिसतच नसतं. ज्या वेळेला आमची रोझी खूप आजारी होती, तर आम्ही तिच्या शेजारी बसून आम्ही पण जप करत होतो. जो देव त्यावेळेला आठवत असेल त्या देवाचा आम्ही सगळेजण जप करत होतो. आणि एक क्षण असा आला की ती श्वास घ्यायची थांबली. आणि ज्या वेळेला श्वास चालू असतानाचा तिचा स्पर्श आम्ही तिला केलेला, आणि श्वास नसतानाचा म्हणजे थांबलेलाचा स्पर्श, ह्याच्यात जो काही फरक कळला तो म्हणजेच ईश्वर.